नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्राध्यापक मस्के सर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीची जी पहिली पोएम आहे वॉक अ लिटल स्लोअर, त्या पोएम त्या कवितेची समरी आणि त्याच्यानंतर त्याचा इंग्लिश वर्कशॉप बाकीच्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेसनमध्ये आपण याच युनिटमधला जो दुसरा लेसन आहे की ज्याचं नाव आहे द फन दे हॅड नावाचा, की त्यांनी मजेत घालवलेला वेळ असं आपण त्याला म्हणू शकतो. मजा करत करत, मौज करत करत त्यांनी एकत्रित घालवलेली वेळ, तर असं म्हणू शकतो. तर हा पाठ आपण या व्हिडिओ लेसनमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, this is a futuristic story. So we are the past for this futuristic story. या गोष्टीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या गोष्टीचा आपण भूतकाळ आहोत, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. कारण ही गोष्ट अशा एका आधुनिक काळामध्ये घडलेली आहे की ज्या काळामध्ये अशा प्रकारची जी खरी खरी पुस्तकं आहेत, ज्या पुस्तकाच्या सहाय्यानं आपण आज अभ्यास करतो, ती पुस्तकं त्या भविष्यकालीन स्टोरीमध्ये पूर्णतः कालबाह्य झालेली आहेत. म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी अशा प्रकारच्या या वस्तूचा त्या ठिकाणी वापर अशा प्रकारच्या की अशी पुस्तकं की जी एका कागदावर छापली जातात आणि ती विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अभ्यास करण्यासाठी दिली जातात, आज जे आपण पाहतो. पण ही स्टोरी अशा एका भविष्यकाळामध्ये घडलेली आहे की ज्या भविष्यकाळाचा आपण भूतकाळ आहोत. म्हणजे इथून कदाचित कितीतरी वर्षानंतर कदाचित आपल्याकडे सुद्धा ती वेळ येईल की खरी खरी पुस्तकं कदाचित पाहायला मिळणार नाहीत. ही पुस्तकं ही ई बुकच्या स्वरूपात मग तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर, तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहू शकणार आहात. तर मग ही स्टोरी आपल्याला काय सांगते की आयझॅक ॲसिमॉव या स्टोरीमधून आपल्याला काय सांगू इच्छितात, कशा प्रकारची ती म्हणजे काय नेमकं आहे या गोष्टीमध्ये. तर आपण काय करूया, या गोष्टीचा थोडक्यामध्ये सारांश घेऊया. तर याच्यानंतर या लेसनचा जो काही मार्जिन क्वेश्चन्स असतील, चिटचॅट ॲक्टिव्हिटीज असतील, त्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ आणणार आहे. हा लेसन संपूर्ण समजून घेण्यासाठी तुम्हाला ह्या दोन्ही व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहावे लागणार आहेत. चला तर मित्रांनो, मग आपण जाऊया लेसनकडे की नेमकं हा लेसन आपल्याला काय सांगतो. तर द फन दे हॅड, त्यांनी मजेत घालवलेला वेळ. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17th of May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." की त्या रात्री मार्जीने तिच्या त्या डायरीमध्ये त्याविषयी लिहिले होते. कशाविषयी लिहिले होते की 17 मे 2157 या दिवशी एक हेडलाईन टाकली होती तिने, एक मथळा टाकला होता त्या ठिकाणी, आणि त्या मथळ्यामध्ये तिने स्पष्ट लिहिलं होतं की टॉमीला आज एक खरं खुरं पुस्तक सापडलं. विद्यार्थी मित्रांनो, खरं खुरं पुस्तक म्हणजे काय, तर जे पुस्तक आज आपल्याकडे आहे ते पुस्तक, पण त्या भविष्यकालीन स्टोरीमध्ये, म्हणजे ही जी स्टोरी आपण अभ्यास करणार आहोत त्या भविष्यकालीन स्टोरीमध्ये अशा प्रकारचे आपल्याकडे असणारी पुस्तकं कदाचित नव्हती. ती ई बुक स्वरूपामध्ये होती की जी कम्प्युटर, लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर केलेली असेल. की त्या रात्री मार्जीने त्या मथळ्याखाली लिहिलं होतं की आज टॉमीला एक खरं खुरं पुस्तक सापडलेलं होतं. तर माझ्या पुढे पुस्तक आहे, तुम्हाला पण पुस्तकाची गरज असेल. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on a papers. The book that Margie found was a very old.
मार्जीला जे पुस्तक सापडलं होतं ते अतिशय जुनं होतं. तिचे जे आजोबा आहेत, तिच्या आजोबांनी तिला एकदा सांगितलं होतं की जेव्हा तिचे आजोबा अगदी तिच्या वयामध्ये होते, म्हणजे एक लहान मूल होते, ते लहान मुलगा होते किंवा ते खूप लहान होते. आजोबा तिचे लहान असताना तिच्या आजोबांनी तिला सांगितलं होतं की एक काळ असा होता की ज्या काळी संपूर्ण गोष्टी या कागदावर छापल्या जायच्या. म्हणजे कदाचित मार्जीच्या काळामध्ये या गोष्टी कागदावर छापल्या जायच्या नाहीत, तर त्या ई बुक स्वरूपामध्ये इंटरनेटवर किंवा कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर प्रकाशित केल्या जायच्या. दे टर्न द पेजेस विच वेअर yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way that they were supposed to on a screen, and then when they turned to the page before, it had the same words on it that it had when they read it first time. तर आपल्याला माहिती आहे की जे आपण ई बुक वाचतो मोबाईलवर, ती अक्षरे हलती असतात, इकडे तिकडे जात असतात. पण जेव्हा मार्जीने काय केलं, when they, both Tommy and Margie, turned the pages of the book, the pages of the books were yellow and crinkly. ते पिवळ्या रंगाची, अतिशय चुरगळलेली, दुमडलेली अशी त्या पुस्तकाची म्हणजे पाने होती. आणि खरं सांगायचं म्हणजे जेव्हा त्याने ती पलटली, एरवी आपण जर एखादं ई बुक जर पाहिलं तर त्याची अक्षरे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरून, पडद्यावरून काय होतात, ती हलत असतात. पण त्यांना ते जे पुस्तक होतं, आता आपल्या पुस्तकावरची तर अक्षरं हलत नाही, ती तर अगदी स्थिर राहतात. आणि आपण जर पाठीमागचं पेज पलटलं तर आणि पुढे गेलो आणि पुन्हा एकदा मागे आलो तर त्या अक्षरामध्ये काय बदल होणार आहे का? कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. पण ही सवय मार्जीला किंवा टॉमीला नव्हती. त्यांना ती फक्त इंटरनेटवरची, त्यांच्या मेकॅनिकल टीचरच्या ज्या स्क्रीनवरची जी हलणारी अक्षरं, हलणारी पुस्तकं पाहून सवय होती. म्हणून त्यांना काय वाटलं की कदाचित त्यांना एकदम थोडंसं विचित्र वाटू लागले की अशा प्रकारचे न हालत असलेले, स्थिर असलेले अक्षरं पाहून त्यांना त्याची खूपच गंमत वाटली. आणि मग पुढं काय झालं, गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट, व्हॉट अ वेस्ट, when you are through with this book you just throw it away. I guess our television screen must have had millions of books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. आणि त्यांनी काय विचार केला, गी म्हणजे काय, शी एखादा तिरस्कार दर्शक आपले इमोशन्स आपण व्यक्त करण्यासाठी हा एक शब्दप्रयोग वापरतो आपण, की हे खरंच जे काही समोर ते टॉमीचे एकदम व्हॉट अ वेस्ट, अरे खरंच ही काय नासाडी आहे. आणि तो मार्जीला काय म्हणलं की जेव्हा तू हे पुस्तक वाचशील किंवा तुझं वाचून संपल्यानंतर ऑफकोर्स ऑब्विसली तू हे पुस्तक काय करणार आहेस, फेकून देणार आहे, मला त्याची खात्री आहे. पण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अशी हजारो लाखो पुस्तकं आहेत, आणखी तिच्यामध्ये भरपूर पुस्तकं बसतील, पण आपण ती पुस्तकं वाचल्यानं फेकून देतो का? ती पुस्तके आपण फेकून देत नाही. पण इथे मात्र कागदाचे प्रचंड नासाडे आहे, कारण नक्कीच ते लोक ते पुस्तक वाचल्यानंतर काय करत असतील, कदाचित त्याला संपूर्ण फेकूनच देत असतील. नेक्स्ट, सेम विथ माइन, said Margie. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. की जशा प्रकारच्या टॉमीचे विचार होते अगदी त्याच प्रकारचे मार्जीचे सुद्धा होते, की मार्जी सुद्धा काय म्हणते की अगदी मला सुद्धा तेच वाटते, की ती 11 वर्षाची होती आणि टॉमी 13 वर्षाचा होता. त्याच्यामुळे कदाचित टॉमीने टॉमीला तिच्यापेक्षा काही थोडी बहुत पुस्तकं जास्त फायली असतील किंवा त्यांनी जास्त वाचलेली होती. मार्जीला तिची एवढी पुस्तकं माहिती नव्हती. पुढचा संवाद आहे का, she said, where did you find it? In my house. He pointed without looking because he was busy in reading in the attic. What is it about school? आता त्या दोघांचा संवाद चालू आहे. ती काय म्हणते, सी सेड वेअर डिड यू फाइंड इट, की तुला हे पुस्तक कुठे सापडलं? ती काय म्हणते, इन माझ्या घरामध्ये. की त्याच्याकडे न बघताच तिने त्या घराच्या ज्या ठिकाणी तिला ती पुस्तक तिकडे निर्देश करत, कारण तिने फक्त बोटानेच त्याला खुणावलं, सांगितलं, कारण ती पुस्तक वाचण्यामध्ये थोडीशी व्यस्त होती. की इन द ॲटिक म्हणजे माळ्यावर मला ते पुस्तक भेटलं असं तिने याच्याकडे न बघताच सांगितलं. व्हॉट्स अबाउट इट, ते पुस्तक कशाबद्दल आहे? तर तिने उत्तर दिलं की हे पुस्तक शाळेबद्दल आहे.
Margie was so scornful. School, what's there to be to write about school? I hate school. जेव्हा त्यांनी सांगितलं की हे पुस्तक शाळेबद्दल आहे, तेव्हा मार्जी थोडीशी तिरस्कारयुक्त भावनेने त्याच्याकडे कटाक्ष टाकून तिने म्हणाले की काय शाळेबद्दल शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय, इनफॅक्ट आय हेट स्कूल. शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय, कारण मला तर शाळेचा प्रचंड तिरस्कार आहे. मार्गी always hated school, but now she hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her and sorrowfully and sent for the county inspector. मार्गीला शाळेचा अगोदरच तिरस्कार होता आणि हे पुस्तक पाहून तर तिला शाळेबद्दल आणखीनच शाळेचा तिरस्कार वाटायला लागला तिला, कारण तिला शाळा कधीच आवडायची नाही. तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, तो यांत्रिक शिक्षक होता, तिला धड्यानंतर धडे, चाचण्यानंतर चाचण्या, भूगोलाच्या चाचण्या धडे तिला देत होता आणि प्रत्येक परीक्षेमध्ये मार्गीचा परफॉर्मन्स मात्र खूपच वाईट होता. तिला चांगलेसे गुण मिळत नव्हते. म्हणूनच शेवटी तिच्या आईने तिच्या आईने काय केलं, वैतागून तिने तिला थोडासा वैताग आला, थोडासा राग आला. तिने आपल्या डोक्याला हात लावला आणि तिच्या त्या मेकॅनिकल टीचरला, जे काउंटी इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे कदाचित ते काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे तिला त्या मेकॅनिकल टीचरमध्ये काही जे काही दुरुस्ती प्रोग्राम वगैरे काही जर प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्ती करणाऱ्या काउंटी इन्स्पेक्टरकडे त्यांनी तिला पाठवले किंवा एक संदेश धाडला. तर ही वॉज राऊंड little man with a red face and a whole box of tools with dials and wires. He smiled at Margit and gave her an apple. They took the teacher apart. Margie had hoped that he wouldn't know how to put together again, but he knew how all right. And after an hour, so there was it again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. की तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता तो कसा होता हो दिसायला, एक गोलमोठल गोल चेहऱ्याचा, फारसा उंच नसलेला, आणि त्याच्याकडे एक अशी अख्खी पेटी होती ज्याच्यामध्ये डायल्स, वायर्स, त्याचे म्हणजे त्याच्या दुरुस्ती बिघाडीसाठी जे काही सामान लागणार होतं ते सामानाने त्याची अख्खी पेटी काय होती, पूर्ण भरलेली होती. माझ्याकडे पाहून तो थोडासा हसला. त्याने तिला एक सफरचंद दिले आणि थोड्याच वेळामध्ये त्या शिक्षकाला, तिच्या जो मेकॅनिकल टीचरला दुरुस्त करण्यासाठी त्याने त्याचे वेगवेगळे भाग केले, तुकडे केले. आता मार्जीला काय वाटलं की कदाचित याने जे शिक्षक, असं म्हणजे एक मशीन होती ना, मशीन असल्यामुळे त्याला दुरुस्त करण्यासाठी त्याचे वेगवेगळे भाग करावे लागले. आता मार्जीची अपेक्षा काय होती की तुमची आमची अशी असल्यासारखं आपण काय करतो की शाळेला सुट्टी कशी मिळायला पाहिजे याचाच विचार करत असतो. म्हणजे आज काय होईल, आपल्याला एक जुनी कथा सुद्धा आहे बघा, की सांग सांग भोलाना, पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. जसं आपण शाळेला आपल्याला कशा प्रकारे सुट्टी मिळेल याची नवनवीन कारणं शोधत असतो. अगदी मार्जीची सुद्धा मार्जीच्या भावना देखील आज आज आपल्यासारख्याच आहेत. म्हणजे मार्जीचं काय वाटत होतं की ह्याने जे शिक्षकाचे भाग केले आहेत त्याला दुरुस्त करण्यासाठी, कदाचित अकाउंट इन्स्पेक्टरला ते एकत्र कसे जोडायचे हेच समजू नये, आणि मग त्यांनी त्याच्या अकाउंट इन्स्पेक्टरला, त्याच्या मेकॅनिकल टीचरला घेऊन जावे त्याच्यासोबत, आणि मग बराच दिवस, काही महिने तिच्याकडे तो येऊच नाही, जेणेकरून तिला त्याच्यापासून सुटका मिळेल, असा काहीतरी मार्गी विचार करत होते. पण but the county inspector know how all right to connect all the parts of the mechanical teacher. पण काउंटी शिक्षकाला माहित होतं की त्याचे सगळे भाग एकत्र कसे करायचे आहेत, आणि ते त्याने अगदी केले देखील. आणि अर्धा एक तासानंतर तिचा तो शिक्षक आहे अगदी तिच्यासाठी, तिच्या सेवेसाठी तो अगदी तिच्या समोर उभा होता. तो कसा होता हो, तर अगदी दिसायला तो फारसा असा काही सुंदर नव्हता. मोठा असा काळसर पडद्याचा, की ज्या पडद्यावर, ज्या स्क्रीनवर सर्व धडे दाखवले जायचे आणि प्रश्न देखील त्याच पडद्यावर विचारले जायचे, असा तो शिक्षक एक तासाभरात तिच्यासाठी तयार झाला. दॅट वॉजंट सो बॅड. तो तितकासा वाईट नव्हता मार्जीच्या मध्ये. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट. आणि आता कम्प्युटर सारखी ती सिस्टीम होती. मार्जीला त्याचा कोणता भाग जास्त आवडायचा नाही, तर ज्या भागामध्ये, ज्या स्लॉटमध्ये एखादा खाना कम्प्युटरचा वगैरे, की ज्याच्यामध्ये ती आपला होमवर्क आणि तिचे टेस्ट
पेपर जे इन्सर्ट करायचे तो भाग तिला कधीच आवडायचा नाही मार्जिनला. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and then the mechanical teacher calculated their marks in no time. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षा देणार, त्याच्यानंतर शिक्षक ते पेपर घरी घेऊन जाणार, ते चेक करणार, याच्यामध्ये बराचसा वेळ लागतो. पण मार्गीच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं, की मार्गीला होमवर्क दिला जायचा, पेपर दिले जायचे, चाचणीचे पेपर, आणि एक विशिष्ट अशी पंचकोड म्हणजे एक सांकेतिक भाषा तिला शिकवली जायची. ती जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हा तिला ती भाषा त्यांनी शिकवलेली होती, आणि त्याच सांकेतिक लिपीमध्ये भाषेमध्ये तिला ती उत्तर लिहावी लागायची, आणि लगेचच त्या शॉर्ट स्लॉट मध्ये ती आपली उत्तर इन्सर्ट करायची, आणि अगदी काही सेकंदामध्ये तिचा जो मेकॅनिकल टीचर आहे तिचे मार्क्स काय करायचा, काउंट करायचा, आणि तिच्यासमोर त्याचा निकाल द्यायचा. The inspector had smiled and after he was finished and patted Marge's head. थोड्या वेळा, एक तासाभरानंतर त्याने स्मितहा असे केले, त्याने त्याचं काम संपूर्ण संपवलं होतं. म्हणजे मार्गीचा टीचर, मेकॅनिकल टीचर आता पूर्णतः तिच्या सेवेसाठी हजर झालेला होता. पुन्हा त्याने मार्जीचं डोक्यावर एक कौतुकाची थाप मारली, आणि तो तिच्या मार्जीच्या आईला काय म्हणाला. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट, मिस जोन्स. आय थिंक द जिओग्राफिक सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल क्विक. की त्याने मार्जीच्या आईला सांगितलं की मिसेस जोन्स, हा तुमच्या छोट्या मुलीचा याच्यामध्ये दोष कसलाही नाही, की तिचं जे जिओग्राफीमध्ये तिला वारंवार मार्क्स कमी मिळत आहे, तिचा परफॉर्मन्स खूपच अनसॅटिस्फॅक्टरी आहे, असमाधानकारक आहे, याच्यामध्ये तिचा दोष आहे का? हो, तिचा अजिबात दोष नाहीये. तर हा दोष या मेकॅनिकल टीचरचाच आहे, की जिच्यामध्ये जे जिओग्राफिक सेक्टर आहे, की जे भूगोलाचं जे क्षेत्र आहे, जी काही जागा आहे, जो काही मेमरीचा भाग आहे, तो काय झाला होता, थोडासा वेगवान झाला होता, त्याच्यामध्ये थोडासा चुका झाल्या होत्या, म्हणजे त्याचे वेग थोडासा वाढलेला होता, त्यामुळेच त्या चुका तिच्याकडून होत होत्या. दोज थिंग्स हॅपन समटाइम, आणि काही काळजी करत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन एव्हरेज 10 year level. Actually the overall pattern of her progress is quite satisfactory and he patted Marge's head. आणि त्यांनी पूर्ण तिने सांगितलं की मी याचा जो परफॉर्मन्स आहे, याचं जे स्पीड आहे, याला सरासरी 10 वर्षाच्या मुलाच्या लेवलचं याची स्पीड मी अगदी तिथपर्यंत आणलेली आहे, आणि मार्जीचा जो म्हणजे तिचा जो काही अभ्यास आहे, तिची जी प्रगती आहे, ऍक्च्युली समाधानकारक आहे. म्हणून पुन्हा त्या शिक्षकाने तिचे डोक्यावर कौतुकाची थाप मारली, तिला थापटलं. पुढं मार्गी वॉज disappointed. She had been hoping that they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had been blanked out completely. पण तात्काळ तिच्या शिक्षकाला तिच्या दुरुस्त करणं मात्र मार्गीला फारसं आवडलेलं नव्हतं. तिने काय अपेक्षा व्यक्त केली होती, की कदाचित हा शिक्षक लवकर दुरुस्त होऊच नाही. काउंटी इन्स्पेक्टरने त्यांना बराच दिवसासाठी त्याच्या घराकडे किंवा त्याच्या जिथे तो शिक्षक दुरुस्त करतो त्या ठिकाणी घेऊन जावं. जसं त्यांनी एकदा टॉमीच्या शिक्षकाला नेलं होतं दुरुस्तीसाठी, आणि महिनाभर त्याला घरी परतच आणलेलं नव्हतं. असं काहीतरी आपल्या बाबतीत घडेल असा मला विचार केला होता, पण तिच्या दुर्दैवाने तिचा शिक्षक तासाभरामध्ये तिच्या साठी दुरुस्त झाला होता. टॉमीच्या शिक्षकासारखं 1 महिना त्याला लागलेला नव्हतं, कारण टॉमीच्या शिक्षकाचं जे एक सेक्टर आहे, कोणतं हिस्ट्रीचं सेक्टर, ते पूर्णपणे काय झालं होतं, डिलीट झालेलं होतं, पूर्ण ब्लँक झालं होतं. त्यातला जो काही डेटा होता तो पूर्णपणे पुसला गेला होता, मिटला गेलेला होता. सो सी सेड टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. मग त्यामुळे तिने टॉमीला विचारलं की कुणी शाळेबद्दल का लिहिल, मग का लिहिल शाळेमध्ये. टॉमी लुक्ड ॲट हर विथ अ व्हेरी सुपिरियर आईज. Because it's not our kind of school, stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago, he added loftily, pronouncing the word centuries ago. टॉमीने तिच्याकडे सुपिरियर म्हणजे काय, थोड्याशा अहमपणाच्या, किंवा थोडंसं मी काहीतरी तिच्यापेक्षा थोडासा आणखी ज्ञानी आहे, मला भरपूर काय येतं, अशा आविर्भावामध्ये फार सांगितलं की त्या ज्या शाळा आहेत आपल्या आताच्या प्रकारच्या शाळा सारख्या होत्या का, असा तो प्रौढी मिळवत तिला म्हणाला की त्या जुन्या प्रकारच्या शाळा होता, की त्या अगदी शेकडो वर्षापूर्वीच्या. आणखी त्याने अगदी गर्विष्ठपणे, लोकली म्हणजे गर्विष्ठपणे
हा अगदी शतकावर्ष अनेक शतकापूर्वीच्या शाळा, अनेक जुन्या त्या शाळा अशा प्रौढी मिळवत मार्जीला सांगितलं की आताच्या प्रकारच्या आपल्यासारख्या त्या शाळा होत्या, तर त्या खूप जुन्या शाळा होत्या. Margie was hurt. Well, I don't know what kind of school they had all that time. She read the book over his shoulder for a while, then said, "Anyway, they had a teacher." मार्गीला मात्र थोडस वाईट वाटलं. आता तिला वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल द टाइम्स आय गो, की तेव्हा त्या त्यांच्याकडे म्हणजे त्या शाळा अगदी कसल्या प्रकारच्या होत्या याबद्दल तर मला काही माहिती नाही. सी रीड द बुक फॉर ओव्हर हिज शोल्डर फॉर वाईल देन सेड एनिवे दे हॅड टीचर, की थोड्या वेळ तिने काय केलं ते पुस्तक वाचलं आणि तसंही तेव्हा त्यांना शिक्षक तसंही त्यांना किंवा शिक्षक असायचे असं ती थोडस वेगळ्या भाषेमध्ये टॉमीला म्हणे. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज मॅन. तेव्हा तेव्हा तिने काय सांगितलं की टॉमीने जेव्हा तिला सांगितलं की तेव्हाच्या शाळा ह्या आताच्या शाळासारख्या नव्हत्या, पण यावर मार्जीने सांगितलं की ते काय असेल मला काही माहिती नसेल, पण असं काही असलं तरी त्यांच्याकडे तेव्हा देखील शिक्षक होते. यावर टॉमी काय म्हणतो, हा नक्कीच तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे शिक्षक होते, बट इट वॉजंट रेग्युलर टीचर जस्ट लाईक आवर मेकॅनिकल टीचर. पण आपल्यासारखा जो ज्या मेकॅनिकल यांत्रिक शिक्षक होता का त्यांच्याकडे नवा, तो एक मानव होता. कारण त्यांचा जो शिक्षक आहे तो एक मेकॅनिकल टीचर होता. पण पण जुन्या शाळा जुन्या खूप वर्षापूर्वीच्या म्हणजे आत्ताच्या शाळा म्हणू शकतो आपण. या मी अगोदर सांगितलं की या स्टोरीसाठी आपण कोण आहोत, भूतकाळ आहोत. की मार्जीला जे होतं की मार्जीचा शिक्षक आहे की यांत्रिक शिक्षक होतो, एक यंत्रमानव होता. पण पूर्वीच्या किंवा आताच्या शाळांमध्ये अगदी व्यक्ती मानव एक शिक्षक म्हणून काम करतात. म्हणून ती काय म्हणते की मॅन हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक जेव्हा ती म्हणते की माणूस माणूस कसा काय एक शिक्षक असू शकेल, कारण तिचा शिक्षक ते यंत्रमानव होता. अ मॅन वेल ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. असं असलं तरी तुझा जरी विश्वास बसत नसेल की माणूस कसा काय शिक्षक असू शकतो, असं असलं तरी तो एक मानवच होता, जो शिक्षक होता की जो मुलांना आणि मुलींना गोष्टी सांगायचा, त्यांना गृहपाठ द्यायचा, त्यांना प्रश्न उत्तर काय करायचा विचारायचा. मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्गी थोडीशी आणखी तिरस्कारयुक्त भावनेमध्ये ते बोलले की पण माणूस एक शिक्षक होईल एवढा स्मार्ट एवढा हुशार कसा असू शकेल, याबद्दल कधी तिच्या मनामध्ये शंका होती. शुअर इज माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. नक्कीच टॉमीच्या मते टॉमी काय म्हणतो, नक्कीच माणूस सुद्धा एक शिक्षक होईल इतका हुशार असू शकतो. कारण तो काय म्हणतो की माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर, कारण माझ्या टीचरला जे माहित आहे ते जवळपास सगळं माझ्या वडिलांना माहिती आहे. त्याच्यामुळे मानव सुद्धा एक चांगला शिक्षक होऊ शकतो अशी माहिती त्याने मार्जीला दिली. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आहे बेचा. तो यार तो काय म्हणतो की बेचा म्हणजे काय हो, बेचा म्हणजे शर्यत लावणे, शर्यत लावणे म्हणतो आपण का, शर्यत लावतोस का असं म्हणतो ना आपण सहज अगदी प्रकारे. ही नोज ॲज ऑलमोस्ट ॲज मच, की मला माहिती आहे की त्यांना की जेवढं ज्ञान आहे त्यांच्याजवळ तेवढंच ज्ञान आहे याची मला खात्री आहे, असं तो म्हणाला. मार्जे वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. आता निश्चितच टॉमी तिच्यापेक्षा थोडा वयाने मोठा होता म्हणून त्याच्यामुळे त्याच्याकडे तर थोडीशी जास्तीची माहिती होती. पण निश्चितच मार्जीला मात्र तेवढंसं माहिती नव्हतं, म्हणून ती त्याच्यासोबत वाद घालण्याची अजिबात डिस्प्यूट म्हणजे वाद घालण्याची अजिबात तयार नव्हती. पण ती पुढे काय म्हणते की मला माझ्या खोलीमध्ये माझ्या घरामध्ये एक परखा एक अनोळखी व्यक्ती एक शिक्षक म्हणून मला कदापि मला शिकवण्यासाठी मला शिकवलेलं मला कदापि आवडणार नाही, असं ती थोड्याशा तिरस्कारयुक्त भावनेने. Tommy screamed with laughter. You don't know much, Margie. The teachers didn't live in the house. They had special building and all the kids went there. आता मार्जी विचार करत होती वेगळी, पण रियालिटी मात्र काहीतरी वेगळीच होती. त्यातलं थोडं बहुत जे काही होतं ते कदाचित टॉमीला माहिती होतं. म्हणून टॉमी स्क्रीम्ड, टॉमी जोरजोराने हसत असत. तो काय म्हणतो की यू डोंट नो मच मार्जी, तुला या थोडीशी प्रौढी होतो. काय म्हणतो की मार्जी तुला याबद्दल फारसं काही माहिती नव्हतं की त्यावेळेचे जे शिक्षक आहेत ते घरात राहत होते का, नाही. दे हॅड स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर, की ते एका खास इमारतीमध्ये राहत होते आणि संपूर्ण मुलं
त्या इमारतीमध्ये शिकण्यासाठी जात होते. अँड ऑल द किड्स लर्न द सेम, आणि सगळी मुलं एक सारखी म्हणजे एकच गोष्ट शिकायची. शुअर इफ दे वेर इन द सेम, जर ती सगळी मुलं जर एकाच वयोगटाची असतील तर ती अगदी एकच गोष्ट शिकत असत, असं टॉमी, अशी माहिती टॉमीने मार्जीला दिली. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड to fit the mind of each boy and girl it teaches, and that each kids has to be taught differently. पुढं ते काय म्हणतात की my mother says the teacher has to be adjust to fit the mind of each boy and girls it teaches. एका शिक्षकाला पण ती पण माझी आई तर म्हणते की की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या काय म्हणतो बुद्धीप्रमाणे, तिच्या क्षमतेप्रमाणे एका शिक्षकानं स्वतःला काय केलं पाहिजे, जुळून घेतलं पाहिजे, आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला शिकवलं पाहिजे, असं माझी आई म्हणते, असं ती म्हणाली. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे दे, आणि इफ यू डोंट लाईक यू डोंट हॅव टू रीड द बुक. आणि जस्ट आणि अगदी हीच गोष्ट तेव्हाच्या शिक्षकांनी तेव्हा व्यवस्थित केली नाही. आणि जर हे पुस्तक तुला आवडत नसेल तर तुला हे वाचायची अजिबात गरज नाही, असं टॉमी तिला म्हणाला. तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती, आय डिडंट लाईक इट, माझे सेट क्विकली सी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्टोरीज. अगोदर तिला वाटलं की पुस्तक म्हणजे खरं तर वेळेचा अपव्यय आहे, पण कालांतराने तिला सुद्धा ते पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. मग ती काय म्हणाली की मी असं थोडीच म्हटलं की मला हे पुस्तक आवडत नाही, आणि शाळा संपल्यानंतर ते जे गमतीदार पुस्तक आहे तिला ते वाचण्याची म्हणजे तिला वाचावं असं वाटू लागलं. They weren't even half finished when Margie's mother called Margie's school. Margie looked up, nodded Mama, now said Mrs. Jones, and it's probably time for Tommy too. Margie said to Tommy, can I read the book for the book some more with after you after school. की अगदी त्या दोघांच्या गप्पा अर्ध्या एक तास मध्ये चालल्याच होत्या. तेवढ्यातच मार्जीच्या आईचा तिकडून आवाज आला की मार्जी आता शाळेची वेळ झालेली आहे. तेवढ्यात पुन्हा मार्जीने प्रत्युत्तर दिलं की आई इतक्यात माझ्या शाळेची वेळ झालेली नाही. तेव्हा आई अगदी पुन्हा म्हणाले की तुझ्याच नाही तर टॉमीच्या सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे, असं म्हणून त्या दोघांना तिथून तिने उठवलं, आणि मार्जीने पुढं सांगितलं की हे टॉमीला विनंती केली की मी हे पुस्तक तुझ्या शाळा संपल्यानंतर आणखी थोडा वेळ वाचू शकते का. तर मे बी ही सेड नॉन चॅलेंजली इट वॉज ही वॉकड अवे whistling and dusty old book tucked beneath his arm. की अगदी काय म्हणू शकतो आपण त्याला, तो अगदी व्हिस्लिंग सिट्या वाजवत थोडंसं गर्विष्ठपणाने किंवा थोडीशी प्रौढी मिळवत, अगदी नॉन चॅलेंजली म्हणजे काय, अगदी बेफिकिरीच्या स्वभावामध्ये थोडंसं तो प्रौढी मिळवत ते धुळीनं मारलेलं पुस्तक आपल्या काखेमध्ये घेऊन ते शिटी वाजवत तो निघून त्या ठिकाणी गेला. Margie went into the schoolroom. It was right next to her bedroom, and the mechanical teacher was on and writing and waiting for her. It was always on at the same time every day except Saturday and Sunday, because her mother said that little girls learn better if they learn at regular hours. आपण जसं नेहमी शाळेला जातो, आपल्या खूप लोकांची शाळा आपल्या घरापासून दूर असतात, कोणी बसने जाते, कोणी सायकलने जाते, कोणी मोटरसायकलने, कोणी आणि वेगवेगळ्या मार्गाने शाळेला जातो. पण ह्या मार्गीची शाळा मात्र अगदी त्या स्वरूपात, ती अगदी तिच्या कुठे वॉज नेक्स्ट टू हर बेडरूम, तिच्या बेडरूमच्या अगदी उजव्या बाजूला, आणि तिचा जो शिक्षक आहे तो कधी अगदी वेळेवर तिच्यासाठी हजरच राहायचा. अगदी वेळ, फक्त शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सोडून तो अगदी वेळेवर त्या ठिकाणी हजर राहायचा. कारण मार्जीच्या आईला नेहमी वाटायचं की मुलींनी नियमित वेळेस अभ्यास केला तरच तो चांगला होतो, यासाठी ती वेळ काय करायची, कटाक्षाने पाळायची. द स्क्रीन वॉज lit up and it said today's arithmetic lesson is on the addition of proper fraction, please insert yesterday's homework in the proper slot. आणि मार्गी आपल्या वर्गात आपल्या शाळेमध्ये म्हणजे तिच्या बेडरूमच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये आली, आणि आल्याबरोबर त्या तिच्या यांत्रिक शिक्षकाची तिचा जो मेकॅनिकल टीचर होता त्याची स्क्रीन थोडीशी उजळली, आणि तिथून
त्याची ऑर्डर आली की आजचा जो धडा आहे, आजचा जो आपला अंकगणिताचा जो काही धडा आहे, तो धडा कशावर आहे हो? अपूर्णांकाच्या बेरजेवर आधारित आहे. आणि कृपया तू काय कर, कालचा होमवर्क योग्य ज्या ठिकाणी म्हणजे इन्सर्ट करतो आपण, ज्या ठिकाणी ती जे काही पेन ड्राईव्ह वगैरे काय असेल त्या कालचं, ते त्या ठिकाणी घालण्याची आज्ञा तिने त्या यांत्रिक शिक्षकाने तिला दिली. मार्जी did with so high. She was thinking about the school they had when her grandfather's grandfather was a little boy. अगदी एक मोठा उसासा टाकत मार्जीने तिचा गृहपाठाचा जो काही स्लॉट आहे, जे काही मेमरी कार्ड वगैरे आहे, एक योग्य याच्यामध्ये एक दीर्घ श्वास टाकत त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं, टाकलं आणि ती त्या जुन्या शाळाबद्दल थोडीशी विचार करत होती. दे हॅव वेन देअर ग्रँडफादर वॉज अ लिटल, किंवा जेव्हा तिचे आजोबा कोण होते हो? लहान होते. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड केम लॉबिंग अँड शाउटिंग इन की, संपूर्ण आसपासचे सगळे मुलं एकाच ठिकाणी यायची. शेजारी मग हसत आरडाओरडा करत, उड्या मारत, खेळत खिदळत एकाच ठिकाणी जाते. इन द स्कूल यार्ड, शाळेच्या अंगणामध्ये, शाळेच्या मैदानामध्ये. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, गोइंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. एकदाच एकाच वर्गामध्ये बसून, एकाच वर्गामध्ये गप्पा मारून संपूर्ण दिवसभर. दे लर्न द सेम थिंग. आणि विशेष म्हणजे सगळी मुलं फक्त आणि फक्त एकच गोष्ट शिकायचे. जर ते एकाच वयाची असतील तर बरं का, नाही तर असं नसते ते. दे लर्न द सेम थिंग सो दे कुड हेल्प अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि सगळे एकाच वयाचे असल्यामुळे सगळेजण एकच गोष्ट शिकायचे आणि एकमेकांना काय करायचे, होमवर्क मध्ये, गृहपाठामध्ये ते अगदी मदत देखील करायचे. ह्या बाबतीत कदाचित मार्गी थोडीशी भूतकाळामध्ये रममान झाली आणि तिचे आजोबा जेव्हा लहान होते तेव्हा तिच्या शाळा कशा बरं असतील याबद्दल ती थोडासा विचार करू लागली. अँड द टीचर्स वेर पीपल. आणि ही तर गोष्ट तिला थोडीशी अद्भुत वेगळी वाटत होती की त्या काळचे जे शिक्षक आहेत ते आताच्या सारखे मेकॅनिकल टीचर होते का? नाही, तर ते कोण होते? एक खराखुरा तिच्यासारखा एक मानव होता. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वन वी ॲडेड फ्रॅक्शन 1 into 2 1 into 4. अशा प्रकारे लगेच तिच्या मेकॅनिकल शिक्षकाने तिच्या स्क्रीन थोडीशी उजळली आणि सांगितलं की जेव्हा आपण 1/2 आणि 1/4 एकमेकांमध्ये मिसळू, असं काहीतरी तो पुढे सांगत होता. आणि मार्गी मात्र आपल्याच तंद्रीमध्ये विचार करत होती की थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. की खरोखरच तेव्हाच्या शाळा अगदी कशा असायच्या आणि त्या शाळा त्या मुलांना किती आवडायच्या असतील, कारण सगळेजण एकत्रच यायचं, एकत्रच जायचं, एकाच ठिकाणी बसायचं, एकच गोष्ट शिकायचं. पण त्यांना याबद्दल ती विचार करत होती की त्या मुलांना त्या शाळा कदाचित किती आवडत असेल आणि त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दल, त्यांनी जे सगळेजण एकत्र मिळून जो काही वेळ त्यांचा मजेत घालायचे त्याबद्दल मार्जी काय करू लागली, विचार करत होती. आणि तिचा शिक्षक तिच्यासाठी काहीतरी ते नवीन शिकवण्याची आज्ञा तिला देत होता. अशा प्रकारे मित्रांनो, आयझॅक आसिमोव यांनी एक भविष्यकालीन स्टोरी आपल्या पुढे मांडलेली आहे की तिचा आपण भूतकाळ, कदाचित ही वेळ, खरं तर पुस्तक हे आपले सगळ्यात चांगले मित्र असतात. बरोबर आहे की नाही? आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं की वाचाल तर वाचाल. त्यामुळं आपण जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. वाचनानेच माणसाच्या अंगी प्रगल्भता येते. आपल्याला पुस्तकातनं भरपूर काही गोष्टी मिळतात ज्या आपण इतरत्र कुठेही मिळू शकत नाही. त्यामुळे डेफिनेटली बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स, की खरोखरच पुस्तके आपली खूपच चांगले मित्र आहेत. आणि कदाचित हा काळ येईल नाही आताच आपण काही सांगू शकत नाही. अगदी आता सुद्धा आपल्याकडे पुस्तकं PDF फॉर्म मध्ये किंवा ई स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी आवडली ते मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, याचे मार्जिन क्वेश्चन्स, ज्या काही दुसऱ्या इंग्लिश वर्कशॉप, ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा मी पूर्ण घेणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.